हॅलो, आज आलो आहे आम्ही चांदबिबी का महल. ताई आल्यात पुण्यावरनं. ताई म्हणजे नणंदबाई आल्यात, त्यांना घेऊन आलो आहे. हॅलो, नमस्कार, मी जयश्री. हा आहे चांदबिबी का महल, अहमदनगर येथे आहे. हा शूर राणी चांदबिबी या नावाने ओळखला जातो. त्यांनी मुघल सैन्याशी धैर्याने लढा दिला इथे. हा महल संरक्षणासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी आधीच्या काळी वापर केला जात असे याचा. आणि आज एक सुंदर ऐतिहासिक ठिकाण बनला आहे हा चांदबिबी का महल. आणि याच्यामध्ये आत वर जाण्यासाठी इथून पायऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप म्हणजे उंच उंच पायऱ्या आहेत. आणि अंधार पण मध्ये खूप होता. आम्ही मोबाईलची बॅटरी लावली होती, तुम्ही पाहू शकता इकडे. आणि त्यानंतर वरी गेल्यावर पिऊचं, परत रुचा आणि नणंदबाई फोटो काढत होत्या. आमचे आहोत त्यांचे फोटो काढत होते. आणि ह्या दोघींची मस्ती इकडे चालूच होती. इतकं सुंदर महल आहे ना, म्हणजे सगळं दगडापासून बांधलेलं आहे. आणि इकडे हवा खूप राहते कारण डोंगरावर आहे ना, त्यामुळे. तुम्ही इकडे पाहू शकताय. आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो, त्याच्या अजून वर एक होता, पण आम्ही वर काही चढून गेलो नाही. हे खाली बसले होते सगळे लोक. आणि हा दुसरा मजला होता त्यावर. कसं बांधकाम आहे ना, कसं लक्ष ठेवत असतील आधी सगळी लढण्यासाठी वगैरे. आणि असं उंच वर होतं. त्याच्यावर अजून एक मजला आहे, पण आम्ही वर गेलो नाही आहेत. आणि या दोघींना खाली उतरा काही उतरत नव्हत्या. शेवटी रागवावं लागलं, मग उतरल्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथे बसून एक व्हिडिओ केला, फोटो वगैरे काढले. मग आधीच आम्हाला उशीर झाला होता यायला, 6:30 वाजले होते. हे बघा, वरून असं दिसतं सगळं, भारी दिसतं. इथून आपण मध्ये एंट्री केली होती वर यायला. आणि हा पवनचक्क्या पहा, लांबून किती छोट्या छोट्या दिसतात, पण त्या खूप मोठ्या आहेत. त्यानंतर खाली आलो आम्ही, काही फोटो काढले. पिऊचा आणि रुचाचा फोटो काढायचा होता. त्यांना पोज द्यायला सांगितली होती, अशी दिली. दोघींना सेम सेम ड्रेस घातले होते. त्यानंतर इकडं आमच्या आहोनी नणंदबाईचे पण फोटो काढले. आणि लांबून असं दिसतो. आम्ही पहा दुसऱ्या मजल्यावर गेलो होतो आणि वरचा तिसरा काही गेलो नव्हतो. त्या पायऱ्या खूप जड होत्या चढायला, त्यामुळे. हे असं दिसतं सगळं. हे 6:30 वाजले होते, दिवस मावळला होता त्यामुळे. आणि तिथून पटकन हाकलला आम्हाला. तिथून 6:30 वाजलेत म्हणजे चला, आम्ही गेलोच होतो 5:30 वाजता. त्यानंतर ऋग्वेदनी आमच्या दोघांचे फोटो काढले. ऋग्वेद म्हणजे नणंदबाईचा मुलगा आहे. त्यानंतर पिऊला खेळायचं होतं इकडे, पण पटकन आम्हाला तिकडनं हाकललं, त्यामुळे आम्ही आलो बाहेर. तिला तर झाडावर चढायचं होतं, पण चढायला काही दिलं नाही. त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर तिथेच समोर डोंगरावर थांबलो होतो थोड्या वेळ. फोटो वगैरे घेतले सनसेटचे. त्यानंतर रुचा इथं पडली होती, रडत होती. आणि टरबूज पण घेऊन गेलो होतो आम्ही खायला. तिथं मस्त बसून टरबूज खाल्लं. घरून आधीच पुरणपोळ्या खाऊन गेलो होतो. आम्ही आलो होतो चांदबिबी का महल पाहायला. तर तिथून रात्रीचे 7:20 हा नजारा आहे. खूप सुंदर दिसत आहे नगर, इकडे अहिल्यानगर. किती छान सुंदर दिसतंय हे सगळं. असं आता 7:30 काहीतरी वाजले होते. त्यांची फुगडी मस्ती चालूच होती इकडे. आणि सूर्य पण पाहिला आणि चंद्र पण पाहिला तिकडेच. भारी दिसत होतं सगळं मस्त. त्यानंतर आम्ही घरी निघालो. हे पहा, म्हणजे पूर्ण जंगलचा एरिया आहे तो. रात्रीच्या टायमिंगला भीती वाटण्यासारखंच आहे वातावरण तिकडचं.
पण खूप भारी आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.